होय, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. असं म्हणतात की अभ्यास करणं ही काळाची गरज आहे, पण अभ्यास करता करता सगळा काळ निघून चाललाय. काळाची गरज असू या नसू, पण अभ्यासाची आपल्याला लई गरज आहे. म्हणून सकाळ सकाळी अभ्यास केला आणि ग्राउंडवर एंट्री मारली. मस्तपैकी ग्राउंडवर वॉर्मअप केला. आज आपला 100 मीटरचा वर्कआउट होता, म्हणून 100 मीटरच्याच ग्राउंडवर वॉर्मअप आणि लुजनिंग करून घेतली आणि तिथंच 100 मीटरच्या ग्राउंडवर 2 किलोमीटर रनिंग केली. कारण ग्राउंड खूपच आबडधोबड होतं. म्हणलं 100 मीटरच्या रॅपिटेशन मारू तर पायाला थोडीशी सवय होईल, म्हणून मग तिथं 2 किलोमीटर रनिंग केली आणि 100 मीटरच्या वर्कआउटात चालू केलं. आज जरा वर्कआउट मध्ये चेंज केला होता. मागाच्या वेळेस आपण 40 मीटरचा स्टार्ट घेतला होता. ह्या वेळेस आपण 30 मीटरचा स्टार्ट घेतला. 30 मीटर, 60 मीटर, 80 मीटर आणि 100 मीटरच्या 8 स्प्रिंटा मारल्या. मागच्या वेळेस आपण 5 मारल्या होत्या, यावेळेस 3 वाढवल्या. मस्तपैकी सगळा वर्कआउट कंप्लीट केला आणि इकडे येऊन लगेच गोळ्याची प्रॅक्टिस केली. गोळा टाकून झाला की लगेच आपण आपल्या कोर वर्कआउटला चालू केलं. आज एवढा सगळा कोर वर्कआउट केला ना की असं वाटतं आता 2 दिवसाचाच ऍप्स येतील. मस्तपैकी मग कोर वर्कआउट केला आणि ट्रेचिंग करायला लागलो. मस्तपैकी सगळी ट्रेचिंग वगैरे करून घेतली. एक लयच घाण सवय लागली. कॅमेरा चालू झाला की लगेच दाखवली बॉडी आम्ही. जाऊ दे आता बॉडी वगैरे दाखवून झाली. म्हणलं डाएट खावं. मस्तपैकी दाबून डाएट आणला आणि सरळ लायब्ररीत पोहोचलो. लायब्ररीत गेल्यावर मस्तपैकी आपला अभ्यास चालू केला. तुम्हाला तर माहिती आहे अभ्यास चालू ब्लॉग बंद. त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओची इथेच एंड करू. भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आपल्या आयडीला फॉलो करून ठेवा.